शिवसेना मुस्लिम लीग बरोबर आणि काँग्रेस बरोबरही गेली होती. त्या वेळच्या परिस्थितीनुसार ती शिवसेनेची भूमिका होती. राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंच्या भूमिकेच्या समर्थनाची राजकीय वर्तुळात चर्चा. विधानसभेच्या निकालावर राज ठाकरेंची जोरदार टीका. लोकांनी आपल्याला मतदान केलं, ते आपल्यापर्यंत आलं नाही, कुठेतरी गायब झालं. विधानसभेचे निकाल अनाकलनीय निकालानंतर संघाचे लोक म्हणाले, इतना सन्नाटा क्यों है भाई. अजित पवारांचे 42 आमदार कसे निवडून आले, निवडून आलेल्यांचाही विश्वास बसत नाहीये. राज ठाकरेंचा हल्लाबोल. दिल्लीत आज फडणवीसांच्या 3 जाहीर सभा. मुस्तफाबाद, गोकलपूर आणि बलवीर नगरमध्ये सभेचं आयोजन. दिल्लीत सर्वपक्षीय बैठक सुरू. केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा. मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प 3 फेब्रुवारीला सादर होणार. भूषण गगराणी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करणार. अर्थसंकल्पात खरं तर मुंबईकरांसाठी अनेक सरप्राईज असण्याची शक्यता. बीडमध्ये डीपीडीसीच्या बैठकीत अजितदादांचा पदाधिकाऱ्यांना सज्जड दम. चारित्र्य चांगलं ठेवा, चुकीला माफी नाही. खंडणी मागणाऱ्यांवर मकोका लावणार. अजितदादांनी टोचले कान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.